निवडणूक आणि मतदान याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून निवडणुकांपासून सुरू होतं आणि यंदाची निवडणूक देखील याला अपवाद ठरलेली नाहीये। अनेक मतदारसंघांमध्ये तर लाखोंच्या संख्येने मतदारांची नावं गायब झाल्याचा आरोप होतोय। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगतात की त्यांचं नाव नाहीये लिस्ट मध्ये। ते म्हणजे तुमचं वोटिंग नाव नाही, तुम्ही जाऊन फॉर्म भरा आणि नंतर तुम्ही वोटिंग करू शकता म्हणतात मला। आमचे 6 मेंबर्स आहे आणि सकाळी बघितलं 11 वाजता की तो वोटिंग लिस्ट मध्ये आमचं नाव नाहीये। आज त्यांचा अधिकार त्यांनी कसा बजवायचा, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मतदान करून लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी आलेले हे मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर येत होते। तासनतास रांगा लावत होते आणि मोठी ताटकळ सहन करत मतदान केंद्रात जावं तर मतदार यादीतून नावच गायब। हा असा अनुभव अनेक मतदारांना आला। कल्याण लोकसभा मतदारसंघात तर तब्बल 80,000 तर भिवंडीत लाखो मतदारांची नावं यादीतून गायब झाल्याचा आरोप होतोय। कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात त्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले। मी वोटिंग करायला गेलो, ते म्हणजे तुमचं वोटिंग नाव नाही, तुम्ही जाऊन फॉर्म भरा आणि नंतर तुम्ही वोटिंग करू शकता म्हणतात मला। तुम्हाला इथे पाठवून दिलेलं आहे ऑफिसला। मी ऑफिसरकडे आले, ते म्हणजे आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही जाऊन तुम्हाला मंत्र्याला काय करून घ्या म्हणतात। आमचे 6 मेंबर्स आहे आणि सकाळी बघितलं 11 वाजता की तो वोटिंग लिस्ट मध्ये आमचं नाव नाहीये। 6 जागावर फिरून कंटाळलो। शेवटी त्यांनी सांगितलं का वसंत वेली मध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करा। इकडे पण काही एक्सेप्ट करत नाही। माझ्या मिस्टरांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून। एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगतात की त्यांचं नाव नाहीये लिस्ट मध्ये। ज्यांचं नाव नाहीये वोटिंग मध्ये ते तुम्ही आधार कार्ड वर वोटिंग घेता, नंतर तुम्ही ऍक्शन घ्या की कशामुळे हे नाव डिलीट केलंय। मेलेल्या माणसांची नावं जर यादीमध्ये आहेत आणि जिवंत माणसांची नावं नाहीत, आज त्यांचा अधिकार त्यांनी कसा बजवायचा, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारापासून अशा प्रकारे वंचित ठेवणं आणि त्यांचं नावच मतदार यादीतून गायब करून टाकणं आणि ही संख्या जर 80,000, 90,000, 1 लाखाच्या घरात जात असेल तर हा मला एका प्रचंड मोठ्या कटकारस्थानाचा षडयंत्राचा भाग वाटतो। आणि सध्या तरी अशा प्रकारचं षडयंत्र करू शकेल असा सत्ताधारी पक्ष किंवा निवडणूक आयोगच मला या गोष्टीसाठी जबाबदार दिसतो। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो लोक मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनीही मतदार यादीत मोठे घोळ झाल्याचा आरोप केलाय। महत्त्वाचं म्हणजे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी वेगळाच सूर आवळलाय। एक अख्खी इमारत त्यांनी मतदार यादीमधनं काढून टाकलेली आहे आणि ती इमारत जी आहे ती रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे। आणि अशा वेळेला तुम्ही खरं थांबायला हवं होतं, त्या लोकांसाठी बघायला हवं होतं आजूबाजूला लोक राहायला गेले का। मला असं वाटतं याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला हवं होतं अगोदर, परंतु ते दिलं गेलेलं नाही आणि त्याचा फटका आज बसलेला दिसतोय। निवडणूक आयोगाचा गोंधळ, जो भोंगळ कारभार आहे तो दिसायला मिळालेला आहे। कारण प्रत्येक वार्डात 2,500 ते 3,000 मतं प्रत्येक वार्डात गायब आहेत। हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी। मला वाटतं या याद्या फिल्टर केलेल्या आहेत। तुम्ही बघाल तर दिवा विभागात बरीच नावं दुबार होती। म्हणजे मी एकदा आम्ही असंच एक ड्राईव्ह घेतलेला माझ्या इलेक्शनच्या आधी, तेव्हा एक नाव मला 168 वेळा दिसलं। काय मिस्टेक होती मला माहीत नाही। तर अशा याद्या अपग्रेड होत आहेत। दरम्यान मतदार यादीत घोळ असल्याचे आरोप वाढल्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। एका बाजूला निवडणूक आयोगासह सर्वच पक्षांचे नेते मतदान करण्याचं आवाहन करतात, मात्र मतदार मतदानासाठी बाहेर पडतो आणि त्याचं नावच मतदार यादीतून गायब असणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय। आत्ता आपण ही नावं एकत्र करून पुढच्या काही दिवसात यांच्या वतीने आपण एक रिट पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत हायकोर्टामध्ये। आणि आपण असेही प्रयत्न करणार आहोत की हा आकडा खूप मोठा असून हे फक्त एक ज्यांना शक्य झालं त्यांनी हा गुगल फॉर्म भरला, पण ज्यांना शक्य नाही अशीही प्रचंड मोठ्या संख्येने ही मतदार संख्या या लोकसभा मतदार क्षेत्रात आहे।
आता विधानसभेची निवडणूक हाकेच्या अंतरावर आहे. त्याआधी मतदार यादीतील हे घोळ मिटवावे लागतील, अन्यथा मतदार यादीतील घोळाचे पहिले पाढे 55च होऊन बसेल. सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.